काय म्हणताय, सीझनल कैऱ्या आणि आंबे खाण्यास सुरुवात केलीत की नाही? आता मस्त अशा कैऱ्या मार्केटला येत आहेत, तर मी ते कैरी घेतलेली आहे. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट अशी कैरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. खूप सोपी आहे कैरी, फक्त आपल्याला कट करून घ्यायची. तर कैरी मी ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने मी कैरी संपूर्ण कट करून घेतलेली आहे. बारीक बारीक पीसेस मी त्याचे करून घेतलेले नाही. एका पातेल्यामध्ये आपल्याला ही जी कैरी आहे ती काढून घ्यायची. खूप छान बनवायला अतिशय सोपी, चवीला अप्रतिम अशी ही कैरी लागते. छोटे छोटे काप मी या पद्धतीने कैरीचे करून घेतलेले. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण कैरी काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही यात मीठ टाकून घेऊ शकतात. यात मी आता लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घेणार आहे. बस एवढ्याशाच गोष्टींमध्ये आपली ही जी कैरी आहे ती चविष्ट अशी बनवून तयार होणार आहे. मस्त अशी आंबट तिखट ती चवीला लागते. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहेत की नाही. फक्त आपल्याला हे टॉस करून घ्यायचे ना, आपली कैरी बनवून तयार झालेली आहे. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने ही जी कैरी आहे ती बनवून तयार होते. झक्कास अशी कैरी बनवून इथे तयार झालेली आहे.